नमस्कार मित्रांनो, मी राजवेंद्र मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील येणारा हप्त्याचा एक अपडेट घेऊन आलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील येणारा पी एम किसान योजनेचा 19 हप्ता हे कधी येणार आहे, हे सर्वांचे ह्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. तर मी सविस्तर माहिती 19 हप्ता कधी येणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा, कारण दररोज अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, पी एम किसान ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 सन्मान हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज झाला होता आणि आता सर्वांचे लक्ष 19व्या हप्त्याकडे लागलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, 19वा हप्ता कधी येणार पहा. फेब्रुवारी 2025मध्ये 19व्या हप्त्याची कधी रिलीज होईल पहा. 19वा हप्ता फेब्रुवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही. तपित 19वा हप्ता अर्थसंकल्प 2025 नंतरची जारी केली जाईल अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी येणार आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पानंतर पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल अशी अपेक्षा आहे, असा सुद्धा अंदाज आहे. म्हणजेच फेब्रुवारी 2025मध्ये पहिल्या आठवड्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये अशी जमा होईल अशी शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, पुढे शेतकरीची त्यांची लाभार्थी स्थिती कशी तपासू शकतात पहा. तुमचे नाव लाभार्थ्यांची यादीत आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर खालीलप्रमाणे तपासा. अधिकृत वेबसाईटवर जा, pmkisan.gov.in ला भेट द्या. लाभार्थी स्थिती विभागात क्लिक करा आणि होम पेजवर दिलेल्या पर्यायावरती क्लिक करा. तुमच्या आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका. माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची स्थिती पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसानसाठी अर्ज कसा करावा पहा. त्यासाठी नवीन शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSCद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज कसा करावा पहा. पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा. आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, बँक तपशील आणि वैयक्तिक प्रविष्ट माहिती भरा. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट कॉपी तुमच्याजवळ ठेवा. फॉर्म सबमिट केल्यानंतर स्थानिक अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील आणि तो पास केल्यानंतर तुमचे नाव लाभार्थीच्या यादीत समाविष्ट केलं जाईल. तर शेतकरी मित्रांनो, नवीन नोंदणी करायची असेल तर आता नवीन नियमावलीसुद्धा लागू झालेली आहे. पतीचं जे नावावर शेत असेल तर पत्नीसुद्धा आधार कार्ड लागतो अर्ज करताना, हे लक्षात असू द्या. जर मोबाईल नंबर कसा लिंक करायचा पी एम किसान योजनेला, तर पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर नंबर लिंक करणं आवश्यक आहे, जेणेकरून योजनेची संबंधित माहिती OTP आधारित KYC पूर्ण करता येईल. जवळच्या CSCला भेट द्या किंवा pmkisan.gov.in वर लॉग इन करा. अपडेट मोबाईल नंबर हे पर्याय निवडा. आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल नंबर टाका. पडताळणीसाठी विनंती सबमिट करा आणि तुमचा मोबाईल नंबर अशा प्रकारे लिंक होऊन जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की पी एम किसान योजनेचा पुढील येणारा 19वा हप्ता कधी येईल आणि पी एम किसान योजनेचं अर्ज नवीन कसा करावा, त्याच्यानंतर पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी कशी पाहावी, मोबाईल नंबर अपडेट किंवा लिंक कशी करावी योजनेला, हे 4 माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दिली आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही अधिक माहिती असेल तर कमेंट करा. माहिती हवी असेल तर आणि तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत
हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करून ठेवा, कारण नवीन व्हिडिओ असंच येणार आहेत पुढे. तर मित्रांनो, इथंच थांबतो. नवीन माहितीचं नवीन व्हिडिओ परत नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. इथं जय महाराष्ट्र. धन्यवाद.